शरीर आजारी पडतं, तसं मनही आजारी पडतं. हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, माझं नाव राजू इनामदार. आरोग्य संवादक, परिवर्तन संस्था पुणे. तर मन असतं, ते आजारी पडतं, त्याच्यावरती उपचार होऊ शकतात, याच्याबद्दल लोकांना माहिती नाही. आणि माहीत नसल्यामुळं, गैरसमज असल्यामुळं अनेक वेळा लोकं भोंदू बाबा किंवा वेगळ्या प्रकारच्या अम्मा, बुवा यांच्या बळी पडतात आणि आपल्या आयुष्याचं खरं तर मातेरे करून घेतात. आणि म्हणूनच सर्व समाजामध्ये मनाच्या आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी, मनाच्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी मानस सुगंध नावाचा प्रकल्प परिवर्तन संस्थेमार्फत राबवला जातो. याच्यामध्ये 3 प्रकारे काम केलं जातं. एक म्हणजे प्रबोधन, दुसरं म्हणजे प्रशिक्षण आणि तिसरं म्हणजे पूरक उपचार म्हणून आधार घेणं. आता प्रबोधनामध्ये भेदभाव आणि कलंक कमी व्हावा, लोकांना माहिती मिळावी म्हणून कलेच्या माध्यमातून कार्यक्रम केले जातात. त्याचबरोबर अनेक कार्यशाळा घेऊन किंवा प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे मानस मित्रमैत्रिणी तयार केले जातात, जे लोकांना मदत करतील. आणि तिसरं म्हणजे विविध मनाच्या आजाराचे संघर्ष करणारे जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, ते जे एकटे पडतात त्यांना एकत्र करून त्यांचा आधारगट तयार केला जातो आणि आधार, उपचार आणि पुनर्वसन याच्याविषयी त्यांच्याबरोबर कलेच्या आणणारी कलेच्या माध्यमातून बोललं जातं. या सगळ्या गोष्टींचा लोकांना खूप महत्त्वाचा फायदा होतोय असं आमच्या लक्षात आलंय. या तिन्ही उपक्रमापैकी कोणत्याही उपक्रमात तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर जरूर सहभागी व्हा. खाली दिलेल्या परिवर्तनच्या हेल्पलाईनला संपर्क साधा. धन्यवाद.